या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडल्यात. बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली. त्यासोबत त्याला सेवेतनं बडतर्फ करण्याचाही इशारा दिला. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यासोबत मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्डीकरांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधनं मोठ्या प्रमाणात मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला होता. हा ट्रक त्यांच्या नातेवाईकाचा असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. अशातच त्यांच्या या धमकीच्या विधानामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. असं सालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला आता बिलकुल चालणार नाही. काय याच्या मागे पगार कोण देते? हा, असलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल सांगते. चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख. काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी जीव मॅडमला तिथं बोलवलंय. हमाली करायची ना, सोडून दे नोकरी. आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरनं सध्या काही मंत्री अडचणीत सापडलेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडनं कृषी खातं सुद्धा काढून घेण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तंबी देखील दिली होती. असं असतानाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केलं. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशांच्या बॅगेसह शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली. आता त्यांच्या या वक्तव्यानं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. प्रत्येक आमदाराला विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या. 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मला दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा. आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीतल्या मोर्शी शहराच्या दौऱ्यावरती आहेत. मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. सांगलीच्या भिगवणमध्ये 9 ऑगस्टला ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली. ऊसाचा पहिला हप्ता 5,000 रुपये, दुधाला वाढीव दर अशा विविध मागण्यांसाठी ही परिषद घेतली जाणार आहे. जबाबदार पदावर असल्यामुळे जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकर या प्रकरणावरती भाष्य करणार नाही, असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानं अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे. रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. राजीव साबळेंनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. प्रवीण ठाकूरांच्या पक्षप्रवेशावरनं आमदार महेंद्र दळवींनी सडकून टीका केली. कोणाच्या जाण्यानं काहीच फरक पडणार नाही. जे गेले त्यांच्या वडिलांना सुनील तटकरेंनी कसं छेद केलं हे जिल्ह्याला माहिती आहे. आमची ताकद जिल्ह्यात मोठी असं म्हणत राजीव साबळे आणि प्रवीण ठाकूरांवर महेंद्र दळवींनी टीका केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना गोरंट्याल यांनी नाव न घेता अर्जुन खोतकरांवरती आरोप केले. खूप मोठा भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत, लवकरच ते बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. माझ्या खात्याला बजेट नाही अशी खंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. नाशिकमध्ये उद्योजक संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीत उद्योजकांनी सीईटीपी प्लांट उभारण्याची मागणी केली होती. यावरती बोलताना पंकजा मुंडेंनी ही खंत व्यक्त केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी मुंडे बंधू भगिनींवरती टीका केली. जे बिनविरोध काढले ते बंद पडल्याचा आरोप त्यांनी केलाय. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ नतमस्तक झाले. भंडाऱ्याची उधळण करत त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार संजय जगताप देखील उपस्थित होते.